नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील पोलीस आयुक्तपदाचा घोळ अखेर संपला. आयुक्तपदी विजय कांबळे यांनी स्वीकारला पदभार. एमएसईबीचा ढिसाळ कारभार आला चव्हाट्यावर. वागळे विभागात शॉर्ट सर्किटच्या घटनेत वाढ. आणि निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील खेडोपाड्यात पोहोचणार पाणी. जिल्हा परिषदेची 11 कोटींची नळ पाणी पुरवठा योजना. ठाणे पोलीस आयुक्तपदाचा घोळ अखेर मंगळवारी संध्याकाळी संपुष्टात आला. विजय कांबळे यांनी ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र त्यांच्यावरील दडपण स्पष्टपणे जाणवत होतं. आपण नाराज नसून नातेवाईकांच्या लग्न समारंभाला गेल्यानं एक दिवस उशिरा रुजू झाल्याचं सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्याची टाळाटाळ केली. त्यांच्या पावित्र्यानं मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या वादावर अखेर पडदा पडलाय. ठाणे पोलीस आयुक्तपदावरून पायउतार झालेल्या केपी रघुवंशी यांच्या जागी नियुक्त झालेले विजय कांबळे यांनी आयुक्तपदात रस न दाखवल्यामुळे सोमवारी आयुक्तपदाची जबाबदारी ठाण्याचे सह आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या खांद्यावर पडली होती. मावळते आयुक्त केपी रघुवंशी यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली झाली असून त्यांच्या जागेवर नियुक्त केलेले कांबळे यांनी ठाणे आयुक्तपदावरून नाराजी दर्शवली होती. त्यानंतर अचानक मंगळवारी संध्याकाळी कांबळे यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी 1 आठवड्यापूर्वीच रजा मंजूर झाली होती, तेव्हा नातलगाच्या लग्नाला गेलो होतो असं स्पष्ट करून ठाण्यात यापूर्वीही काम केलं असल्यानं येथील इतिहास आपणास ज्ञात आहे. तसंच ठाणे पोलीस दल सर्व स्तरावरील गुन्हेगारीचा बिमोड करण्यास सक्षम असल्याचंही ते पुढे म्हणाले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात इंदिरानगर इथे काल रात्री एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्यानं तेथील नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र प्रसंगावधान राखून नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला. मात्र हा परिसर अतिशय गजबजलेला असल्यानं अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला, पण आग आटोक्यात आली. इंदिरानगर पाडा नंबर 2 मधील भागात एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किट झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. बाजूला असलेल्या कचराकुंडीतील कचऱ्यामुळे अचानक पेट घेतला. मात्र स्थानिकांनी वेळीच प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाला फोन केला, परंतु हा विभाग अतिशय गजबजलेला असल्यानं अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास खूप उशीर झाला. या विभागातील रस्ते अरुंद असल्यानं अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी पोहोचू शकलं नाही. या विभागात भविष्यात जर एखादी दुर्घटना घडली तर त्यावेळी अत्यावश्यक सेवा तात्काळ पोहोचवणं शक्य होणार नाही. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचा देखील मोठा संभव आहे. त्याचबरोबर एमएसईबीच्या कामावरही प्रश्न उपस्थित केला जातोय. एमएसईबीच्या अशा ढिसाळ कारभारामुळेच अशा घटना वारंवार होत असतात, असंही तेथील नागरिकांनी सांगितलं. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावं यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं तब्बल 11 कोटी रुपयांच्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत लोकसहभाग आणि मागणी आधारित पुरवठा या तत्वानुसार या योजना जिल्ह्यातील 5 तालुक्यात राबवण्यात येणार आहेत. पाण्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. 2011 ते 2012 या कालावधीत जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय क्षेत्रफळ कार्यक्रमाअंतर्गत
नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 5,78,75,000 रुपयांचा तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 70,44,00,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच ही कामं सध्या संथ गतीनं सुरू असून या योजना कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यातील 104 गावं आणि 138 वाड्यांना पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकतो. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 8 नवीन नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांच्या कामांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात पालघर तालुक्यातील पाम गावात 1,87,21,000, कुरगावात 1,14,18,000, विक्रमगड तालुक्यातील वेहलपाडा गावठाण येथे 79,08,000 तर भिवंडी तालुक्यातील भिनार इथे 1,05,66,000, अर्जुनली गावात 1,02,14,000, दाभाड इथे 1,48,46,46,000 रुपयांच्या कामांचा समावेश आहे. लोकसहभाग आणि मागणी आधारित पुरवठा या तत्वानुसार पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. जलव्यवस्थापनाबाबत आणि स्वच्छता समितीच्या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या 2 नळ पाणी पुरवठा योजनांच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली आहे. यात मुरबाड तालुक्यातील देवळी येथील नळ पाणी पुरवठा योजना 25,64,000 रुपयांचा मूळ अंदाजपत्रकात वाढ करत त्यात 27,67,000 वाढीव अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. तर कल्याण तालुक्यातील कोंढरी येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुमारे 20,84,000 रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकात वाढ करून 23,86,000 रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. वर्षानुवर्ष संथ गतीनं सुरू असलेल्या या कामांमुळे प्रशासनाला दामदुपटीनं वाढीव सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देणं भाग पडत आहे. यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करूनही जनता अद्याप तहानलेलीच आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथून भिवंडी बायपासवरील माणकोलीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव MMRDAच्या येत्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या बैठकीत तातडीनं मंजूर करून कामाला गती द्यावी अशी मागणी जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, कल्याणच्या महापौर कल्याणी पाटील, सहसंपर्क प्रमुख सुभाष भोईर, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे. डोंबिवलीची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असताना या शहराला मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या रस्त्यांची मात्र बांधणी झालेली नाही. रेल्वे लोकलशिवाय कोणताही सुलभ पर्याय या भागात पोहोचण्यासाठी सध्या उपलब्ध नाही. डोंबिवलीकरांना मुंबई ठाण्याकडे जायचं असल्यास कल्याण कोन मार्गे किंवा शिळफाटा मार्गे जवळपास 20 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं. या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण जास्त असल्यानं वेळ आणि इंधनाचाही अपव्यय होतो. त्यामुळेच डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथून भिवंडी बायपासवरील माणकोलीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव MMRDAच्या येत्या एक्झिक्युटिव्हच्या कमिटीच्या बैठकीत तातडीनं मंजूर करून कामाला गती द्यावी अशा मागणीचं एक निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यावर डोंबिवली माणकोली बायपाससह ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ताही रखडलेल्या प्रवाशांसाठी मोठा आधार ठरू शकतो. या दोन्ही प्रकल्पांबाबत विधिमंडळातही त्यांनी सातत्यानं आग्रही भूमिका मांडली आहे. आजवर केवळ आश्वासनच देणाऱ्या सरकारनं MMRDAच्या आगामी बैठकीत या दोन्ही रस्त्यांच्या प्रस्ताव प्राधान्यानं मंजुरीसाठी मांडावा, तसंच अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करून ही कामं तातडीनं सुरू करावीत अशी मागणी या पत्राद्वारे एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सुमारे 4 किलोमीटर लांब आणि 45 मीटर रुंद असलेल्या या डोंबिवली माणकोली रस्त्याला साधारणतः 150 ते 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रस्त्यासाठी सभोवतालच्या गावांमधल्या सुमारे 45 एकर जमिनीचं भूसंपादन करण्याची गरज आहे. तसंच रेतीबंदर खाडीवर 1 किलोमीटरचा पूलही बांधावा लागेल. वरळी सी लिंकच्या धर्तीवर केबल स्ट्रेच्या माध्यमातून हा पूल बांधणं शक्य आहे. त्यामुळे खाडीतील जलवाहतूक तसंच जलसंपत्तीला हानी पोहोचणार नाही. पुलाच्या निर्मितीमुळे खाडी किनाऱ्यावरील खारफुटीचा प्रश्न काही प्रमाणात निर्माण होऊ शकतो. मात्र विमानानं प्रवास करणाऱ्या श्रीमंतांसाठी बांधल्या जाणाऱ्या नवी मुंबई एअरपोर्टसाठी सुमारे 400 एकर जागेवरील खारफुटीच्या कत्तलीस परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारनं सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यासाठी सुद्धा परवानगी द्यावी अशी मागणी करता येईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्याचं आमदार एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. ATM कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. जन्मतः जबड्याला जबडा चिकटल्यानं अन्नाचा एकही कण घशाखाली उतरत नसलेल्या रोशनी यादव या 7 वर्षीय मुलीवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
ठाण्यातील वाघोबा नगर इथे राहणाऱ्या रोशनीला जन्मल्यापासून जबड्याच्या विकारानं ग्रासलं होतं. मोलमजुरी करून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रोशनीच्या वडिलांना ही महागडी शस्त्रक्रिया करणं आवाक्याबाहेरचं होतं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर विवेक सोनी आणि त्यांच्या इतर सहकारी डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनामार्फत सांगण्यात आलं. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानं रोशनीला अन्न ग्रहण करणं सुलभ झालंय. या शस्त्रक्रियेत डॉक्टर विवेक सोनी यांच्याबरोबरच डॉक्टर प्रभावती जाधव, डॉक्टर पल्लवी खळे, डॉक्टर रामय्या प्रेमचंद्रन, डॉक्टर दिलीप चौहान आणि डॉक्टर प्रवीण पुजारी यांचं सहकार्य लाभलं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील पोलीस आयुक्तपदाचा घोळाफेर संपला. आयुक्तपदी विजय कांबळे यांनी स्वीकारला पदभार. एमएसईबीचा ढिसाळ कारभार आला चव्हाट्यावर. वागळे विभागात शॉर्ट सर्किटच्या घटनेत वाढ. आणि निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील खेडोपाड्यात पोहोचणार पाणी. जिल्हा परिषदेची 11 कोटींची नळ पाणी पुरवठा योजना. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.